बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. प्रकरण 10. वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयजशितलाम शस्यश्यामलाम मातरम. वंदे मातरम. उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये भारतीय लोक एकत्रित येऊन उत्स्फूर्तपणे हे गीत म्हणत होते. विविध रंगी फुलांनी सभागृह शृंगारलं होतं. एक भव्य रक्तचित्र होतं. त्यावरही पुष्पमाला होत्या. एका मोठ्या फलकावर मोठ्या अक्षरात राजा बहादूर शहा, श्रीमंत नानासाहेब पेशवे, सेनापती तात्या टोपे, मंगल पांडे, राजा कुंवरसिंह, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची नावं सोनेरी आणि विविध रंगात लिहिली होती. 1857 झुंजलेल्या अनेकांची नावं ही स्मरणार्थ लिहिली होती. भारतातल्या निरनिराळ्या भागातल्या क्रांतिकारकांच्या प्रतिमाही लावल्या होत्या. वर्मा यांनी वंदे मातरम म्हटलं तरी प्रत्येकाने ते स्वतःहून म्हटलं आणि चैतन्याची एक लहर सर्वांगातून झंकारत गेली. गर्दी वाढत होती. भारतीय विद्यार्थीही उपस्थित होते जे लंडनला शिकत होते. अखेर सभागृहाबाहेरही प्रचंड गर्दी शांततेत होती. अध्यक्ष म्हणून श्रीमान राणा होते आणि वक्ता म्हणून तात्या होते. ते बोलायला उभे राहताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मागच्या सभेत आलेल्या मॅडम कामा ह्यावेळी येऊ न शकल्याने त्यांचा संदेश वाचून दाखवला. त्यानंतर तात्याराव बोलू लागले. अध्यक्ष महोदय, मॅडम भिकाईजी रुस्तुम कामा या भारतीय स्वातंत्र्य सम्राटल्या फ्रेंच नागरिक असूनही भारताला सहकार्य देणाऱ्या प्रमुख नेत्या आहेत. ह्या तशा भारतातल्या पारशी कुटुंबातल्या. त्यांचे पती रुस्तुम कामा सामाजिक कार्यकर्ते आणि वकील आहेत. दादाभाई नौरोजी यांच्या त्या सचिव आहेत. त्यांनी युरोपातल्या युवकांना एकत्र करून भारतप्रीती जागवली आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष करायला प्रवृत्त केलं. मॅडम कामांनी लंडनमध्ये प्रकाशन सुरू केलं ते देशभक्तीपर साहित्याचं. स्वातंत्र्य भारताला मिळावं म्हणून क्रांतिकारकांना अखंड आर्थिक सहकार्यही त्या करतात. मागच्याच वर्षी 1907 स्टुटगार्ट जर्मनीला साम्यवादी परिषद घेतली होती. त्यावेळी मॅडम कामांनी भारतीय वेशात भारतीय ध्वज घेऊन भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यावेळी भारतीय ध्वजावर हिरव्या पट्ट्यात 8 कमळं, पिवळ्या पट्ट्यात वंदे मातरम तर खालच्या 3ऱ्या पट्ट्यात चंद्र आणि सूर्य यांची चिन्ह होती. लाल रंग हा शक्तीचं प्रतीक, हिरवा रंग चैतन्याचं प्रतीक तर पिवळा रंग विजयाचं प्रतीक. 8 कमळं 8 राज्यांची प्रतीकं तर सूर्य चंद्र हिंदू मुस्लिम विश्वासाचं प्रतीक. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, माझ्या स्वतंत्र भारताचा ध्वज मी फडकवत आहे. देश स्वातंत्र्याचं प्रेम ज्यांना आहे त्यांनी ह्या ध्वजाला प्रणाम करावा. मित्रांनो, एक स्त्री जर एवढं करू शकते, एक स्त्री रणमर्दिनी होऊन 1857 स्वातंत्र्यासाठी युद्ध करून स्वतःला आत्मसमर्पित करू शकते, तर आपण संघटनात्मक शक्तीपणाला निश्चितच लावू शकतो. ब्रिटिशांच्या अत्याचाराची तुलना होऊ शकत नाही. दडपशाहीने त्यांनी संपूर्ण हिंदुस्थान दाबून टाकला आहे. आज सुवर्णाक्षरात ज्यांची नावं लिहिली आहेत त्या प्रतिमा आपल्याला प्रेरक आहेत. परंतु आज विविध राज्यात विविध स्तरावर लोक स्वातंत्र्यासाठी व्याकुळ झाले आहेत. त्या दृष्टीने कार्य करत आहेत. लोकमान्य टिळक एवढंच नव्हे तर कवी, कादंबरीकार, पत्रकार असले बंकिमचंद्र हे सुद्धा कार्य करत आहेत स्वातंत्र्यासाठी. त्यांचंच आनंदमठ कादंबरीतलं वंदे मातरम हे गीत आपण आता म्हटलं आहे. बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि इथे असलेले 8 राज्यातले प्रतिनिधी आज स्वातंत्र्याची पुन्हा एकदा शपथ घेतील. या क्षणी आम्हाला आमचीच कविता आठवते. गेला अहो देश रसा तळाला, स्वातंत्र्य प्रसाद अहा जळाला. आमच्या पूर्वी झालेली विद्यार्थ्यांची भाषणं ओजस्वी आणि स्वातंत्र्य प्रेरक होती. आज आपण जमलेले सर्व भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित आहोत.
1857 साली एकमेकांना स्वातंत्र्य संदेश देण्यासाठी भाकरी आणि रक्तकमल देण्यात आलं होतं. आजही इथे जमलेल्यांनी 1857च्या स्मरणार्थ पोळ्यांचा प्रसाद, ज्यावर गुलाबी साखरेने 1857 लिहिलेला आहे, तो घ्यावा. अर्थात हा प्रसाद हे पुण्यस्मरण आहे आणि संकेतही आहे. एक महिना सर्वांनी आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करावा. त्यातून वाचणारा पैसा हुतात्मा स्मृतिनिधीला द्यावा. राणांनी 1 महिन्याचं उत्पन्न ह्या निधीत समर्पित केलं आहे. या निमित्ताने तयार केलेल्या स्मृतिमुद्रा प्रत्येकाने आपल्या कोटावर दिमाखाने लावाव्यात. कार्यक्रमानंतर 2 पत्रकं आपल्याला देण्यात येतील. हे हुतात्म्यांनो आणि गंभीर इशारा. आपण ती वाचावीत, अभ्यासावीत. व्यापाराच्या क्षेत्रात जर्मनी हा इंग्लंडचा प्रतिस्पर्धी आहे. भारतीयांनी आपलं सोनं नाणं पैसे जर ब्रिटिशांच्या बँकेतून ठेवलं तर प्रचंड हानी होईल, कारण आर्थिक बाबतीत जर्मनी पुढे आहे. तसंच 10 मे हा हुतात्मा दिन. त्यानिमित्ताने या पत्रकात लिहिलं आहे, हे हुतात्म्यांनो, भारताच्या रणांगणावर तुम्ही स्वातंत्र्य संग्रामातील पहिली मोहीम सुरू केलीत, ती 1857 या नित्यस्मरणीय वर्षी. आपल्या मातृभूमीला ज्या दास्यामुळे अवकळा आलेली होती, त्या दास्याची जाणीव झाल्यामुळे मायदेशाने त्या दिवशी आपले खडक म्यानातून बाहेर काढलं. त्याने आपल्या शृंखला ताडकन तोडून टाकल्या आणि स्वातंत्र्य स्वाभिमान यांच्या प्रित्यर्थ त्याने पहिला घाव घातला. सहस्रावधी लोकांच्या कंठातून मारो फिरंगी को हा रणनाद त्याच दिवशी निघाला. 10 मे 1857 रोजी सुरू झालेला हा संग्राम 10 मे 1908 रोजी संपलेला नाही. कोणत्या तरी वर्षी 10 मे हा दिवस असा उजाडेल की त्या दिवशी भारताचं भाग्य निश्चित झालेलं असेल. तात्यांचं ओजस्वी भाषण संपलं आणि करतल ध्वनीने सभागृह दणाणलं. ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीचं भारतीय क्रांतिकारकांचं एक प्रबळ केंद्र तात्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालं. सर्व धर्माचे लोक ह्या संघटनेत होते. साधारणतः तरुण वयाचे लोक अधिक होते. भारतातल्या 8 राज्यांचे प्रतिनिधी त्यात होते. ह्या पत्रकाद्वारे ते संपूर्ण भारतालाच क्रांतियुद्धाची महती करणार होती. भारतीय सेनेत मुख्यतः शीख लोक होते. ब्रिटिशांविरुद्ध त्यांना तयार करणं इतकं सहज नव्हतं. त्यांची राष्ट्रनिष्ठा आणि धर्मनिष्ठा साम्प्रत्याने ब्रिटिशांना अर्पण केली होती. त्यांच्यात जागृती करणं आवश्यक होतं. हे जाणूनच तात्यांनी शिखांसाठी खालसा ही पत्रकं वाटली. खालसा हा शीख धर्माचा एक संप्रदाय आहे. 1699 मध्ये शीख धर्माचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. प्रथम 5 शिष्यांना दीक्षा दिली, नंतर 5 शिष्यांनी अनेकांना दीक्षा दिली आणि त्या दिवसापासून सिंह ही प्रत्येकाच्या नावामागे लिहिलं गेलं. हा शीख संप्रदाय एकनिष्ठ आणि तलवार चालवण्यात प्रवीण होते. तो शीख संप्रदाय जर या स्वातंत्र्यासाठी तयार झाला तर हवाच होता. त्यामुळे तात्यारावांनी शिखांचा इतिहास लिहायला घेतला होता. त्यांनी पत्रकात लिहिताना प्रथमच लिहिलं, ज्याच्या आत्म्यामध्ये गुलामी वास करत नाही, जो ज्वलंत वारूवर स्वार होतो आणि सत्कार्याच्या लढाईकडे धाव घेतो, जो दुर्बलांचे रक्षण आणि अत्याचाराचा अंत करतो, तो खालसा पंथी आहे. पुढे लहानगा प्रभाकर ते लंडनमध्ये असताना देवाघरी निघून गेला. त्याची स्मृती म्हणून तो ग्रंथ तात्यांनी त्याला अर्पण केला. मात्र दुर्दैवाने तो या धकाधकीत गहाळ झाला. तात्या विचारात घरी आले. एक कार्यक्रम सध्यापुरता तरी संपला होता. शिखांचा इतिहास हस्तलिखित तयार होतं आणि 1857चा स्वातंत्र्य समरचा अर्धा भाग लिहून झाला होता. खरं तर त्यांना इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनीचं आत्मचरित्र आणि त्याची राजनीती नाशिकच्या शाळेपासून आकर्षित करत होती. त्यावर त्यांनी थोडंफार लिहिलंही होतं. परंतु इथे इंडिया हाऊसमध्ये आल्यापासून ते चरित्र अभ्यासून लिहावं असं मनात येताच इंडिया हाऊसचे व्यवस्थापक मुखर्जींना विनंती करून ब्रिटिश लायब्ररीतून पुस्तकं मागवली होती. ती खोलीतल्या मेजावर पडली होती. घरात येताच त्यांच्या मनात आलं, आपण निरनिराळे मार्ग शोधून युवा वर्गाला सशस्त्र क्रांतीसाठी आवाहन करतो आहोत. आजचा कार्यक्रम त्याचाच भाग होता. परंतु दुसऱ्या मनात विचार यायचा, आपल्या वाटा आणि वळणं ब्रिटिश सरकारला कळली तर आपल्याला अटक होईल. फाशी देणार नाहीत, पण तुरुंगात टाकतील ते. पुढे काय?
आजचा हा क्रांतिकारी गट आपलं कार्य चालवेल का? आपल्या मृत्यूचं अटक करण्याचं भय नाही, परंतु भय आहे ते कार्य संपू नये, थांबू नये याचं. मॅजिनीने तुकड्या तुकड्या करून सैनिकात स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. तशी आपण आपले विचार भारतभर कसे प्रसारित होतील याचा विचार करायला हवा. वाटतं तितकं हे कार्य सोपं नाही. अज्ञानी दरिद्री आहेत ते तसेच आहेत, आणि सुशिक्षित आहेत त्यांना इंग्रजांची खुशामत करण्यात आनंद आणि अभिमान आहे. वृत्तपत्रासारखं प्रसार माध्यम इंग्रजांच्या वार्ता छापण्यात धन्यता मानतं. दादाभाई नौरोजीसारख्या भीष्म पितामह सारख्यांना अनेकदा वृत्त छापून येण्यासाठी प्रयत्न करावे लागत होतेच. आपल्याला महाराष्ट्रातली ठराविक वृत्तपत्र हाताशी आहेत. विचार करता करता त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समरचं हस्तलिखित उघडलेलं बंद केलं आणि मॅजिनीचं चरित्र लिहायला आरंभ केला. तेव्हा रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला होता. पहिल्या प्रकरणात त्यांनी स्वधर्म आणि स्वराज्य याची परिभाषा विदित केली होती. धर्मासाठी मरावे, मरोणी अवघ्यांसी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. या संत रामदासाच्या काव्यपंक्तीने त्यांनी लेखनाला आरंभ केला होता. मोठमोठ्याल्या धर्मक्रांत्या आणि राज्यक्रांत्या वरवर असंबद्धता किंवा विभिन्नता दर्शवणाऱ्या, तरी त्यामागे मूळ तत्त्व दडून बसलं होतं. ते मूळ तत्त्व जाणून इतिहासकारांनी जाणून घ्यायला हवं. हे मूलतः जाणून घेतल्याने 1857 साली घडलेल्या इतिहासाचं स्वदेशी किंवा परदेशी लेखनाने अवलोकन केलं नाही. वर्तमानात जेव्हा एखाद्या गोष्टीचा विस्फोट आपण पाहतो, त्याआधी अनेक वर्ष त्याची पार्श्वभूमी तयार झालेली असते. आपली स्वराज्याची कल्पनाही स्वधर्माहून वेगळी नाही. 57च्या क्रांतियुद्धाचा आरंभ दिसला नाही किंवा तो विचारात घेतला नाही, म्हणून इतिहास एकतर्फी लिहिला गेला. स्वधर्म आणि स्वराज्य ह्या पवित्र हेतूने जे क्रांतियुद्ध घडलं आणि त्यात यश आलं नाही, म्हणून त्याचं दिव्यत्व किंवा त्यामागची भावना लोप पावत नाही. दुसऱ्या प्रकरणात त्यांनी हे 1857चं क्रांतियुद्ध का घडलं त्याची कारणं परंपराच दिली आहे. डलहौसीच्या कारकिर्दीत हिंदुत्व काढून घेऊन त्याऐवजी भारतच ख्रिश्चन करून घ्यावा ही संकल्पना अंमलात आणावी, म्हणून हा संघर्ष करायचा नव्हता. तर ज्या क्षणी इंग्रजांनी भारताच्या किनाऱ्यावर आपलं दृढ पावलं रोवली, तिथूनच स्वराज्य आणि स्वधर्म याची सुरुवात झाली होती. मॅजिनीचं उदाहरण देत ते म्हणतात, स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा निसर्गदत्त अधिकार आहे. त्या पवित्र हक्काचा अपहार करू इच्छिणाऱ्या जुलमाचा उच्छेद करणं हे निसर्गदत्त कर्तव्य आहे. ज्या दिवशी स्पेन देशाने नेदरलँडच्या भूमीवर गुलामगिरीचं जोखड लावलं, तेव्हापासून हजारो लढायांचं भविष्य निश्चित झालं. फक्त ते कसं व्हावं, कुठं आणि केव्हा व्हावं एवढंच काय ते ठरवायचं होतं. भारतातही ते डलहौसीच्या काळात झालं. अमानुष अत्याचाराचा केव्हा तरी युद्धाने विलय होतोच, तसा तो झाला. ज्यांना ज्यांना इंग्रज आपला द्वेष करतात ते कळलं, ते बचावले, आणि जे स्नेह करतात असं कळलं, त्यांचा केसांनी गळा कापला. निपुत्रिक रघुजी राजे भोसले मरण पावले म्हणून वराडचं राज्यच इंग्रजांनी खालसा केलं. असे अन्याय भारतभरात कमी झाले नव्हते. तिसऱ्या प्रकरणात नानासाहेब आणि लक्ष्मीबाई, त्यात त्यांनी 1824मध्ये जन्माला आलेल्या अद्वितीय पराक्रमी श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि पूर्वाश्रमीची मनकर्णिका तांबे, नंतर लक्ष्मीबाई नेवाळकर झाल्यानंतर झाशीच्या राणीचं संस्थान झाशी हे खालसा करण्याचं आणि नागपूरचं राज्य खालसा करण्याचं कार्य इंग्रजांनी केलं, आणि त्याचा विस्फोट हा नियतीने लिहिलेला होताच. मेरी झाशी नाही दुंगी ही गर्जना मात्र कायम दुमदुमत राहिली. प्रकरण चौथेमध्ये तात्यांनी अयोध्या आणि डलहौसीचा अत्याचार लिहिला. अयोध्येच्या नवाबाला कैदी करून पाठवण्यात आलं. कारणं होती राज्यव्यवस्थेचा नाकर्तेपणा आणि अक्षमतेचा डांगोरा पिटवून नवाबाकडून राज्य खालसा केलं. पाचव्या प्रकरणात त्यांनी इंग्रजांनी विशेषतः डलहौसीने एक एक राज्य करून खालसा करण्याचं तंत्र चालू केलं होतं. त्यात एकेका राज्याची जणू समिदाच करून टाकली होती. अशा तऱ्हेने इंग्रजांनी संपूर्ण राष्ट्रावरच अत्याचाराची तलवार सपासप चालवली होती. इथवर तात्यांचं लिहून झालं होतं. ब्रिटिश लायब्ररीतून आणलेल्या पुस्तकांची टिपणं त्यांच्यासमोर होती. मॅजिनीचं चरित्र त्यांच्याजवळ होतं. शिवाय काल परवाच रशियन भाषेत असलेलं बॉम्ब निर्मितीचं प्रक्रियेचं पुस्तकही होतं त्यांच्याजवळ. त्याचा इंग्रजी अनुवाद कोणाकडून तरी करून घ्यायचा होता. क्रांतीचे वारे मनात आता घोंगावू लागले होते.
पुढचं काहीही न लिहिता ते अंथरुणावर आडवे झाले. कितीतरी दिवस झाले होते. घर, परिवार, त्यातली माणसंच जणू विसरल्यासारखी झाली होती. आता बाबा आठवले होते. घरची स्थिती काय असेल, खर्चाचे पैसे कुठून येत असतील. त्याने अभिनव भारतच्या काही जिवलग कार्यकर्त्यांना सांगितलं होतं सहकार्य करायला. अभिनव भारतचं प्रकाशन सुरू झालं होतं. त्याचे काही पत्रकं किंवा काही काम येत असेल का? येसूवहिनी कोंड्याचा मांडा करून स्वतःचे 4 घासही कुणासाठी ठेवत असेल का? तिने आत्मनिष्ठ युवती संघ स्थापन केला. त्यात ती जात असेल का? आणि बाळ आता नाशिकला शिकायला असेल. त्याची शाळेची फी, पुस्तकं बाबा कसे पुरवत असतील? कुठे करत असतील ते नोकरी? आपल्या शिक्षणाच्या वेळी येसूवहिनींचे सर्व दागिने विकले गेले होते. ही खंत मनात आहेच. बॅरिस्टर झाल्यावर सरकारी नोकरी करायची नाही हे तर निश्चितच. परंतु शिक्षण असल्याने मार्ग निघणारच, आणि जराही मार्ग निघाला की वहिनीचे दागिने परत करायचे. वहिनी हा शब्द मोठ्याने उच्चारायचा हा त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्याऐवजी त्यांचे डोळे भरून आले. नकळत त्यांना गदगदून आलं. त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि मनोमन ते म्हणाले, वहिनी, आमच्या कातड्याचे जोडे करून घातले तरी 7 जन्म तुझे उपकार फिटणार नाहीत. माता आहेस तू आमची. तुझा स्नेह कायमच असेल वहिनी. कधी कधी वाटतं 2 वर्षांनी आमच्याहून लहान असून केवढी मोठी झालीस तू. आई पण घेऊनच वावरलीस. किती लवकर सांभाळलंस परिवाराला स्वतःच आई होऊन. आणि वहिनी, त्याच्या नेत्रातून घळघळ अश्रू वाहू लागले. मन भरून आलं. वहिनीचा विचार आला आणि लगेच यमुनाचा, माईचा विचार आला. ते अंथरुणावर उठून बसले. हातात कागद घेतला आणि खाली पुस्तक धरून ते लिहू लागले. रात्र मध्यरात्रीकडे वळत होती. प्रिय माई, सप्रेम आशीर्वाद. काय नि कसं लिहावं हे आम्हाला पानच्या पानं लिहिणाऱ्याला कळत नाही. मन संवेदनशील आहे, भावना जागृत आहे, कर्तव्याची जाण आहे. परंतु आम्ही तुम्हाला विवाहानंतरच्या पहिल्याच रात्री सांगितलं होतं, आमची पहिली स्नेहभावना आमच्या मातृभूमीसाठी आहे. आमचं संवेदनशील मन तिचंच गीत गात असतं आणि आमचं कर्तव्य आणि जबाबदारी प्रथम परवशतेत असणाऱ्या आमच्या मातृभूमीविषयीच आहे. तुमचं स्थान त्यामुळे कमी झालं असं मात्र समजू नका. तुम्ही आम्हाला प्रिय आहातच. आपला सहवास कमी झाला. बालपणापासून आजवर आणि स्वतंत्र होईपर्यंत मनात मातृभूमीच आहे. माई, किडा मुंगी ही जीवन जगतात, कारण ती अपरिहार्यता सृष्टीच्या उत्पत्तीसाठी असते. सहजीवनातून असणारा एकांतवास संपलेला असतो. सुख दुःख सहचार्यासह असतं. परंतु माई, आपल्यात तसं केव्हा असेल हे आज तरी माहीत नाही. परंतु आम्हाला आनंद होतोय की देवदयेने तुम्ही पुत्रवती आहात. खरं सांगू माई, आमच्या मस्तकात भारतभूमीच्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने येणारे विचार झंझावाताप्रमाणे घोंगावत असतात की घराचं आणि घरातल्या माणसांचं विस्मरण होतं. ते विस्मरण व्हायला नको हे आम्हाला पूर्णतः पटलेलं असतं, तरी असं होतं. एक अतिशय सुंदर घटना घडली की आम्हाला पुत्रजन्माचा आनंद मिळाला आणि आम्हाला सुंदरसा प्रभाकर मिळाला. त्याला आमचे आशीर्वाद सांगावेत. कसा आहे तो आता? रांगतो की धावतो? इथे आम्ही स्वस्थ नाही. अभ्यासाव्यतिरिक्त काही पुस्तकांचं लेखन आणि आमची सभा, संमेलनं, भाषणं आणि नित्य नियमित मनातलं कार्य सफल होण्याच्या दृष्टीने कार्य सुरू आहे. दिवस उजाडतो आणि मावळतो, पण ते कसे वाऱ्याच्या गतीने जात आहेत कळत नाही. याचा अर्थ 1907 गेले. आता 8 आणि 9 ही 2-2.5 वर्षे बाकी आहेत आणि एवढ्याच वेळात भरपूर साध्य करायचंय. अनेकांच्या भेटी, उठावावर योजना, असं खूप कार्य बाकी आहे अजून. असतो आम्ही येऊ तेव्हा प्रभाकर 4 वर्षांचा झाला असेल. आमचा त्या पुत्राला भारत मातेच्या स्वातंत्र्याचा अध्याय वाचता येईल असं यश मिळावं.
क्षेमकुशल. आपला तात्याराव. त्यांनी पत्र पूर्ण करून उशीवर मान टाकली. दिवसभराच्या मानसिक शारीरिक श्रमाने त्यांना झोप लागली. परंतु त्या झोपेतही शृंखलांनी जखडलेली मातृभूमी त्यांना दिसत होती. आणि त्या झोपेतच 1857च्या स्वातंत्र्य समराची पुढची प्रकरणं लिहायला सुरुवात केली. स्वातंत्र्य समराला सुरुवात होण्यापूर्वीचा पहिला भाग संपला होता. असंतोषाच्या ज्वाला भारतीयांच्या मनात धुमसल्या होत्या. आता त्याचा स्फोट झाला होता. असं स्वातंत्र्य आणि अधिकार भारतातल्या माणसांना हवा ते कुठेही कधीही आपल्या देशात आनंदात भ्रमण करू शकतील. हे भारतमाते, तुझ्या परदाश्याच्या शृंखला तुटतील तेव्हाच हे होईल ना. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात उत्तरांचलातले बहुतेक भाग जिंकले होते. परंतु दडपशाही, अत्याचार, बलसामर्थ्याने इंग्रजांनी ते पुन्हा जिंकून घेतले. परंतु भारतमाते, उदास आणि निराश होऊ नकोस. अमावशीची रात्र ही उजळत जाते. तू जाणतेस माते, 1857च्या सम्रात चाललेल्या यज्ञात तात्या टोपे यांची शेवटची आहुती पडली. तो ज्वालामुखी ज्याच्या मुखातून रक्ताचे, प्रेतांचे, विजांचे, वादळांचे आणि रसरसणाऱ्या लाव्हा रसाचे कल्लोळावर कल्लोळ उठत होते, तो ज्वालामुखी शांत झाला. ज्वालामुखीने पडलेली दरी मिटली गेली. त्यावर हिरवे गवत उगवू लागले. आणि आता पूर्वी कधीही ते ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता हेही समाज विसरून गेला असं वाटलं तरीही त्या हिरव्यागार मऊ गवताखाली खोल खोल ज्वालामुखी खदखदत होता. तात्यांनी मनोमन म्हटलं, दूर कशाला जातेस माते? आमच्याही मनात आणि माझ्यासारख्या इतरांच्या मनात ही ज्वालामुखी उसळ्या मारतोय. तू लवकर स्वतंत्र होशील माते, लवकरच स्वतंत्र होशील. आणि नकळत त्यांचं मन भरून आलं. नेत्रांतून ओघळणारे अश्रू त्यांनी पुसले आणि उगवत्या सूर्याला नमस्कार केला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.